नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू ऑस्फिक्सियामुळे शवविच्छेदन अहवालामधून माहिती समोर। ऑस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडणं। याच कारणानं चिमुरडीचा मृत्यू। नराधमानं तोंडामध्ये सॉक्स कोंबल्यानं चिमुरडीचा श्वास कोंडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणावर बारीक लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात। मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याची माहिती। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करत संपवावं, राज ठाकरेंची मागणी। फास्ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने फास्ट्रॅकची व्याख्या सांगावी। राज्यामध्ये कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध। पोलिसांच्या बंदुका दिवाळीमध्ये टिकल्या उडवण्यासाठी नसतात, ज्योती वाघमारेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय की नराधम सुटणार नाही, असंही वक्तव्य। पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला। शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। मुलीच्या छातीवर बळ उमटल्याचंही शवविच्छेदन अहवालामधून समोर। 4 वर्षाच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या। पुण्याच्या नसरापूर प्रकरणी पोलीस तपासाला वेग। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात। विशेष तपास पथकानं महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले। सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त। आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी। खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। सुप्रिया सुळेंसोबत नसरापुरातील ग्रामस्थ देखील असणार। नसरापूर प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध। सोलापुरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावर ठिय्या आंदोलन। खासदार ज्योती वाघमारे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवलकर आंदोलनामध्ये सहभागी। नसरापूर प्रकरणी फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। नराधम आरोपीला फाशी द्या, प्रणिती शिंदेंची मागणी। राज्याची कायदा आणि सुव्यवस्था खालावली। महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज तस्करी आणि बलात्काराचं प्रमाण वाढलं। जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका। महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित परिवाराच्या बाजूने उभा। पोलीस आरोपीला यमसदनी पाठवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीयेत। गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही। सरकारने इगो बाजूला ठेवून विषय गांभीर्याने घ्यावा। रोहित पवारांची ट्विटमधून प्रतिक्रिया। नसरापूर प्रकरणाची घटना भयानक। कायद्याची भीतीच गुन्हेगारांमध्ये राहिली नाही। शिवरायांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आरोपीला चौरंग शिक्षा द्यावी, संगीता तिवारी यांची मागणी। राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा, सामाजिक कार्यकर्ते अंजली तमानी यांची मागणी। जळगावमध्ये 17 वर्ष मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आकाश पाटील असं गुन्हा दाखल झालेला आरोपी। 3 वर्षाच्या चिमुकलीवर आजोबाकडून झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर। गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाल्यानं चिमुकलीच्या आईने घर सोडलं। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नाशिकच्या लासलगावात अखिल भारतीय ब्राह्मण समाज आक्रमक। नासलगाव पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी। आपले आणि मुलाचे आधार, पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी बंधू घरातला दिले, त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आली। ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ। चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची माहिती तपासामध्ये समोर। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकरांची नियुक्ती नाही। सरकारी विश्वसनीय सूत्रांची माहिती। बोरवणकरांच्या नियुक्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय नाही। रोहित पवारांनी बोरवणकर यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी आधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार, सूत्रांची माहिती। पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार, सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी आमदार महेश शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी। महेश शिंदेंवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप। निवडणूक आज असो, 5 वर्षांनी असो वा 10 वर्षांनी, आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभी राहणार, ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल। सुनेत्र पवार यांच्या विजयानंतर बारामतीमध्ये लागले बॅनर। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर तोडगा। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अध्यक्षपद,
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उपाध्यक्षपद राहणार. नगराध्यक्ष कोण बसणार याकडे जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं लक्ष. 150 वर्षानंतर सत्ताधारी आताच शिवरायांचं नाव का घेत आहेत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. हे पुतना मावशीचं प्रेम आताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा सवाल. 5 राज्यांपैकी 3 राज्यामध्ये सत्ता पालट. भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूला मध्ये थलपती विजय, तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता. डावे सत्तेच्या बाहेर. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू. टीव्हीकेचे नेते पक्षप्रमुख थलपती विजयच्या निवासस्थानी दाखल. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाचा 108 जागांवर विजय. तमिळनाडूचे सहकार मंत्री आणि डीएमकेचे ज्येष्ठ नेते पेरियाकरुप्पन यांचा एकमतानं धक्कादायक पराभव. टीव्हीके पक्षाचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. तिरुपट्टूर मतदारसंघातून टीव्हीकेच्या उमेदवार श्रीनिवास सेतुपती विजय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज दिल्लीमध्ये बैठक. भाजप नेते सुवेंदू अधिकारी ही दिल्लीला येण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी. पश्चिम बंगालच्या जनतेनं विकासाला मतदान केलं. जनतेनं ममता बॅनर्जींच्या 3rd डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त केलं. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष बदलले जाणार. संघटन सृजन अभियानामधून काँग्रेस आपला पक्ष मजबूत करणार. राज्यातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्षही बदलले जाणार. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या नाशिकमध्ये नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजारोहण होणार. यावेळेला गोदावरीची महाआरतीही केली जाणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेणार. काही वेळातच ही भेट होणार. पंजाबमध्ये सर्व मंत्रिमंडळ आणि आप आमदारांसह भेटीला जाणार. भाजपमध्ये विलीन झालेल्या आपच्या खासदारांवर कारवाईची विनंती करणार. मुंबईच्या पायधुनी परिसरामधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम. फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत. पोलिसांनी अद्याप मृत्यूचा निष्कर्ष काढलेला नाही. कलिंगडपासून मृत्यू झाल्याच्या अफवांपासून दूर राहण्याचं पोलिसांचं आवाहन. एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून प्रश्न घेतल्याचा आरोप. 100 पैकी 85 प्रश्न जशाच तसे. विजय वडेट्टीवारांचा आरोप. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये खरीप हंगामाची कृषी विभागामार्फत जोरदार तयारी. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणीचा कार्यक्रम 9 गावांमध्ये संपन्न. 750 शेतकऱ्यांचे माती नमुने काढण्यात आले. परभणी जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका. उन्हामुळे टोमॅटो करपून जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत. जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर. राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. 1 मार्चपासून ते 3 मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवड्याभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती. तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू. पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात झालेली घट कायम. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 38च्या आसपास नोंदवला गेला. मात्र पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये सरबत, सोडा आणि उसाच्या रसाला मोठी मागणी. थंड पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी पडत असल्यामुळे भाव वाढले. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा श्वास कोंडला. एप्रिलमधील 30 पैकी 26 दिवस हवा प्रदूषित. उष्णतेसह धुलीकण, वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर याने हवेची गुणवत्ता खालावली. परभणीमध्ये नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद केल्यानं 2,500 शेतकऱ्यांचा माल पळून. शासनानं नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2,90,000 एकर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होणार. खरीप हंगामामध्ये कापूस आणि मक्याचं लागवडीचं क्षेत्र वाढणार. 39,631 क्विंटल बियाण्यांचे कृषी विभागाचं नियोजन. जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर आता स्थानिक पातळीवरच ठरणार. त्यामुळे मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर बाजाराची मक्तेदारी संपणार. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 9 सदस्यीय समिती स्थापन. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची सोय. देखरेखीकरता मचाण उभारणी. उन्हाच्या कडाक्यापासून वन्य प्राण्यांना मिळतोय दिलासा. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या वैजापूर परिसरामध्ये खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमान सेवेवर देखील मोठा परिणाम. विमान सेवा सुरळीत राहण्यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्येमध्ये कपात. विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे कडक संकट गंभीर. जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडीमधून दररोज प्रचंड बाष्पीभवन. जायकवाडीचा पाणीसाठा 45.60% पोहोचला. दररोज तब्बल 1.917 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन. जळगावच्या बेलदारवाडीमध्ये तीव्र पाणी टंचाईचे ग्रामस्थ संतप्त. पाणी टंचाईच्या विरोधात महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा. गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती. कोतगाव धरणामध्ये मुबलक प्रमाणावर पाणीसाठा शिल्लक असतानाही पाणी टंचाई. नागपुरात पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक. खरीप हंगामासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,74,700 मेट्रिक टन खताचं नियोजन. सध्या 89,776 मेट्रिक टन साठा उपलब्ध. अमरावतीच्या चिरोडी जंगलामध्ये वनविभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमधील पाण्यामुळे वन्य प्राण्यांना काहीसा दिलासा. कडक उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले. वन्य प्राण्यांना पाण्यासाठी फिरावं लागू नये यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. नाशिकच्या गोदावरी नदीला सध्या पानवेलींचा विळखा. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या. प्रक्रिया न करता सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गोदावरीचं प्रदूषण वाढत असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव. 4 दिवसांमध्ये 1,93,000 कोंबड्या नष्ट. 8 लाखांपेक्षा जास्त अंडी आणि 21 मेट्रिक टन खाद्य नष्ट केलं. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाची तातडीची कारवाई सुरू. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणामधील आरोपी आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांची मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनावर सुटका. तब्बल 8 वर्षांनंतर गडलिंग यांची जामिनावर सुटका. 80हून अधिक वाहनांना आग लावल्याचा गुन्हा सुरेंद्र गडलिंग यांच्यावर दाखल करण्यात आला होता.